तुझा भाऊ कधी तुला सोडून लांब गेला होता? हा सांग. सोबत तर होतो, आनंदाच्या गोष्टी काय नाही. आता आपण सोबत आहे ना एकदम. आता काय बोलतो आपण कोणाला पण टक्कर. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे बरे असतील. आणि आज खूप मोठा दिवस आहे आज, कारण की माझ्या भावाचा बर्थडे आहे, बारक्या भावाचा. आणि आम्ही आज पूर्ण फॅमिली एकत्र झालो आहेत. आणि माझी मोठी बहीण आहे ती यायची आहे, पण त्यासाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करावं लागेल, तेव्हाच ती येणार अशी ती बोलते. तर चला, केक कापायचा आहे, तो वाट बघतोय कधी केक कापू मी. तर हा माझा भाऊ आता केक कापणार. चल फुक मार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आदित्य. ये आए बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल है मेरी है. फोटो काढा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. काढा फोटो. हॅपी बर्थडे टू आकाश, हॅपी बर्थडे टू. तर गाईज केक कट झालेला आहे. लोकल ब्लेसिंग करा, आशीर्वाद. तर चला केक वगैरे कट करतो आम्ही मस्त एकेनी. आणि जेवण पण ठेवलंय. जेवणात काय ठेवलंय तुम्हाला नक्की दाखवणार आम्ही. आणि हा माझा मधला भाऊ आहे आणि ही त्याची बायको आहे. आणि हे 2 चिल्लू मिल्लू त्यांचे पोरं आहे. ही माझी आहे. थँक्यू सो मच. काय बोलतोस बोल जरा व्हिडिओ मध्ये. हॅपी बर्थडे माझा भाऊ. माझी मोठी बहीण प्रिया, हा माझा बारका भाऊ सागर, ही माझी बहिणी बारकी भाऊज आहे. माझी बारकी म्हणजे माझी बारकी. आणि बाकी तुम्ही भाऊजी. बाकी हे माझे भाऊजी आहेत. आणि हा जॅक माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. आणि ही माझी बहीण, तुम्ही तर ओळखता. तो मागे आहे तो आदित्य. ही आहे अनन्या. हा माझा बारका भाऊ. घूम के मेले में खोया था मिल गया. आणि माझी बायको परम बायको एकच. आणि मी आकाश. थँक्यू सो मच मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल. तुमचे चांगले व्ह्यूअर्स जावे. आणि मी बोलतो की चांगले सबस्क्राईब करा, व्ह्यूअर्स वाढवा तुमचे. आणि असंच तुमचं वाढू द्या युट्यूबचं चॅनल. है ना. थँक्यू सो मच. एंडिंग करू नको, असंच भाऊजींनी काल एंडिंग केलं होतं. सर गाईज खूप बरं वाटतंय. पुरं फॅमिली आम्ही एकत्र झालोय. आणि अजून पण आहे फॅमिली मेंबर. तुम्हाला लवकर भेटवेल मी. लवकर तुम्ही 1000 सबस्क्राईब कम्प्लीट करा. आणि लवकर मला उंचावर घेऊन जावा खूप. आणि कसं वाटलं तुम्हाला भेटून? मला खूप छान वाटलं. असं आम्ही नेहमी भेटत राहू. असंच आम्ही एकदम म्हणजे भाऊ बहीण सोबत राहू. आता ना नंतर बोललो आम्ही, खूप बरं वाटलं आम्हाला. आणि गाईज आम्ही खूप म्हणजे आता ना बोलतात ना बर्थडेवर बर्थडेच आहे, पार्टीवर पार्टीज आहे. आता काहीतरी बाकी राहिलंय, कारण की माझ्या 2 मुलांनी आदित्य आणि जॅकनी काहीतरी सरप्राईज आणलंय मामासाठी, पण ते केलं नाही. त्यांना आठवण नाही राहिलं, तर ते कंटिन्यू करतो आम्ही. तर भाऊराव आमच्या इथं तर बसणार आहे. बस काय विसरलात तुम्ही लोक? चलो आ जाओ. आता हे विसरले होते पोरांनी, तर बिचारे कुठून त्यांनी शोधून आणलेत बिचाऱ्यांनी. ते काय बोलतात? दाखव काय बोलतात? पार्टी पॉप. ते आता थोडासा स्पोर्ट करणार आहे. जय किती इधर नहीं, ऊपर इस साइड में उसको लगेगा. जैक आगे जा बेटा, आगे जा. इधर मुंह पे लगेगा. तू काय घाबरत असतो त्याला? तू कसं ये मुंह पे लगेगा रे. बोला था मुंह पे लगेगा. अशा प्रकारे आपल्या घरात कचरा झालेला आहे. कचरे पण मागव. आता गाईस पूर्ण कचरा झालाय. थँक्यू सो मच आम्हाला बोलवल्याबद्दल.
इथं बघा पुऱ्या घरामध्ये आता वाटतं बर्थडेचं घर आहे. कुठे कुठे की हे बघा, हे इथं बघ आता ते हे बघ, आम्ही सफाई कामगार दोन बोलवलेले आहेत. बीएमसी वाले माणसं आलेले आहेत. सफाई कामगार आलेले आहेत आमचे. बीएमसी वाले माणसं आता आलेले आहेत. साफसफाई चालू आहे पोरांची. तर बघा हे बघा, हे बघा उघड्यावर पडला हे बघा बीएमसी वाले आमचे. कचरा साफ करायला आले. तर माझा भाऊ शूट करतोय आज, मला बरं वाटतं. आमचा सपोर्ट तुझ्या सोबत नेहमी आहे, काळजी करू नको. खूप उछाळवर जायचं मला, तर असंच मला सपोर्ट करत राहावं, बोलत राहावं माझ्याशी. तर बरं वाटलं आज खूप वर्षानंतर. लहान असताना आम्ही म्हणजे एकत्र केक कट करायचो आई वडील असताना, पण त्यानंतर आम्हाला आता असं वाटतंय कुठे ना कुठे, आणि भाऊ बहीण भेटले आमचे, बरं वाटतंय खूप. जाऊ दे रडू नको. खुशी काय माझी मोठी बहीण पण लवकर येईल. सगळे आपले आपले चांगले फॅमिली चांगले. बस एवढंच आशीर्वाद द्या, एवढंच प्रार्थना करा की आम्ही सर्व असं सबस्क्राईब करा. आम्ही अजून लवकर मोठे होऊ, असे सेलिब्रेशन करत चांगलं राहून द्या, आणि तुमच्याही घरात असेच आनंद येऊ द्या, तुमच्याही फॅमिली मध्ये असे एकत्र राहू आपण परत, आणि व्यवस्थित सगळं काय होईल आपलं. बस थँक्यू. काय नाही बहीण भाऊ, करतेस तुझा भाऊ कधी तुला सोडून लांब गेला होता? हा सांग. सोबत तर होतो, आनंदाच्या गोष्टी आहेत. काय नाही, आता आपण सोबत आहे ना एकदम. आता काय बोलतो आपण, कोणाला पण टक्कर देऊ शकतो आता, सोबत आहे आपण. अरे तू कशाला रडताय? कशाला चांगलं वाटतंय? रडायचं काय त्यात? आम्ही गाईस खूप म्हणजे लहान असताना आमचे आई वडील गेलेत, आणि मग नंतर खूप असं खूप प्रॉब्लेम्स आले आमच्यामध्ये, खूप प्रॉब्लेम्स आले आमच्यामध्ये. तर आम्ही थोडं बोलत नव्हतो, असं तर लांब लांब जात होतो. खूप वर्षानंतर आज आम्ही सगळं एकत्र होऊन केक कट केलोय, तर खूप बरं वाटतंय. खूप सगळे भाऊ बहीण भेटलो आम्ही, त्यांची मुलं आहेत, खूप बरं वाटलं. तर चला असंच सोबत राहील हेच प्रार्थना करतो आम्ही हमेशा कायम. आणि हा ब्लॉग, तर हा माझ्या भावाचा मुलगा आहे, मधल्या बाजू बोलत होता त्याचा, आणि अजून तो आहे AK-47 घर एकदम भरले होतं. जेव्हा हा झाला तेव्हा पण मी नव्हती गेली. पण आज बरं वाटते, घर एकदम मुलांनी भरलंय. तर चला गाईज कंटिन्यू करते हा ब्लॉग. तर गाईज बघा एवढा कचरा झालाय, आणि माझी बारकी भाऊजे झाडू मारते. काय अगं ते हवेनी मी बोलते ना म्हणून. तुला काय पाहिजे गिफ्ट मध्ये? तुझा बर्थडे आहे ना, मग काय पाहिजे? हा बघा आवडला. अनाया काय पाहिजे? काय पाहिजे? गाईस इथं केक ठेवले ना, म्हणून ती सारखी माझी मागे मागे येते, केक दे करते. आधी तर तिला केक देतोय. केक कट केले व्यवस्थित, यातला केक सगळं पीस करून देईल. तर गाईस बिर्याणी ऑर्डर केली मस्त छान पैकी, तंदुरी बिर्याणी, चिकन तंदुरी बिर्याणी. तर सो गाईस आज माझ्या भावाचा बर्थडे, आणि मी काही गिफ्ट वगैरे आणले नाही त्यासाठी, चालेल ना? तर मी त्याला गिफ्ट देते. आणलंय मी, असं नाही आणलंय, गिफ्ट मिला. त्याला देते मी, काय मला आवडणार का नाही आवडणार. ओ भाई क्या बात, क्या बात. अरे थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. क्लासिक, छान वाटतं. मस्त सटको पण सुटून आहे. छान आहे, थँक्यू सो मच.
थैंक यू सो मच भाऊजी बर्थडे तरी हो दे थैंक यू गाइज हमारे वीडियोस को देखने के लिए सब्सक्राइब करने के लिए तर गाईस मला गिफ्ट दिली त्याला आवडलं कलर पण छान आहे एकदम मस्त आहे चॉईस भाऊजीची अरे वा चॉईस भाऊजीने केली मस्त आहे चला गाईस जेवायचं आम्हाला जेवण वगैरे घेतो गुड मॉर्निंग गाईज सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता सर्व उठलो रात्री मला ब्लॉगची एंडिंग करायला भेटली नाही कारण की आम्ही खूप भरपूर एन्जॉय केलो डान्स वगैरे केलो आणि भरपूर खूप काय असं मजा केलो आहे कारण की खूप वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र झालो फॅमिली आणि इथं बड्डे उठला आहे माझा भाऊ तर आता नाश्ता वगैरे करणार आम्ही तर गाईज हे बघा आराध्य उठली आहे ते मामीला चिपकून बसली आहे ती कारण की मामीची लाडकी आहे ती या सर्वे नाश्ता करायला मग काय आज आज प्रार्थना करणार आहे भाकरी आणि झुमका है ना मस्त तो पण ब्लॉग काढणार मी तो पण ब्लॉग टाकणार लवकर आणि इथं बसला आहे माझा भाऊ गुड मॉर्निंग कृती गुड मॉर्निंग लोकल्स भेटणार आहे गोव्याला आम्ही सर्व आणि लोकल्स हे ब्लॉग येणार आहे गोव्याचे ना आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र